ठीक आहे. चला आता काय मेन्शन केलं बरं का, तुम्हाला काय म्हणलेलं आहे की इथं जे ना आपण एक सर्किटमध्ये 4 ओहमचा एक रजिस्टर लावलेला आहे आणि 2 ओहमचा एक रजिस्टर लावलेला आहे. हे रजिस्टर काय काम करतात, हे रजिस्टर करंट ओढायचं काम करतात. करंट ओढायचं काम करतात म्हणजे काय, खर्च करायचं काम करतात. खर्च करायचं काम करतात म्हणजे काय, पॉवर कंझ्युम करायचं काम करतात. ठीक आहे. आता बघा बरं काय मेन्शन केलं आहे, तुम्हाला काय म्हटलं आहे की 4 ओहमचा रजिस्टरने किती एनर्जी खर्च केली, किती एनर्जी खर्च केली. एनर्जी काढायला लावतात तुम्हाला, पॉवर नाही, एनर्जी काढायला लावतात. आणि एनर्जी काय असते तुम्हाला मी शिकवलेलं आहे, राईट का. एका मिनिटामध्ये बघा काय म्हणतात तुम्हाला, एका मिनिटामध्ये त्याने किती एनर्जी खर्च केली, एका मिनिटामध्ये त्याने किती एनर्जी काढायला लावतात. आणि एनर्जीचा फॉर्म्युला मी तुम्हाला काय काय सांगितला होता, I²R ही झाली पॉवर इंटू टाईम जर केला तर एनर्जी दिसायला भेटेल मला, राईट. मग मला सांगा तुम्हाला याच्यातून करंट किती येते सांगा बरं, कोण सांगेल मला या सर्किटमध्ये करंट जे सोर्स आहे त्या सोर्समधून किती करंट बाहेर निघते, पटकन सांगा. किती, 2 हे झाले 6, राईट. 2 अँपिअर करंट बाहेर निघते. मग 2 जर भेटलं तुम्हाला तर I² तुम्ही करून टाकला, I² म्हणजे की झाला 4. आता तुम्हाला म्हटलं की या 4 वाल्या रजिस्टरने किती एनर्जी खर्च केली तेच सांगा. मग रजिस्टर्स कोणता असणार आपला, तो ज्याने खर्च केली त्याच्याबद्दल करतायत, तो रजिस्टरची व्हॅल्यू मी 4 इथं टाकून देणार. आणि टाईम किती म्हणताय, तो टाईम जे की तुम्हाला म्हणताय ते म्हणतायत किती, एका मिनिटामध्ये. 1 मिनिट म्हणजे किती रे, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. तर इथे 60 सेकंद तो लक्षात घ्या, टाईम सेकंदामध्ये टाका रजिस्टर आणि तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं काय, 16 किती होतात, 16 96 होतात का, 16 1 16 32 64 आणि 96 होतील आय थिंक. तो 16 96 960 जूल एवढी एनर्जी कंझ्युम करून टाकली. एवढी एनर्जी कंझ्युम केली, याचा मिनिंग काय होतोय, एनर्जी कंझ्युम केली म्हणजे काम केले त्याने, वर्क डन केले त्याने, राईट का. तो 960 जूल एवढं त्याने काय केलेलं आहे, काम केलेलं आहे, राईट. झाला, चला पुढे झाला. चला सांगा बरं पटकन आता या सोर्समधून करंट किती बाहेर निघतंय. मी गेले हाय लेवलची उदाहरणं घेतलेली नाही आहेत, बेसिक लेवलला ज्या परीक्षेला पडतात तसल्या लेवलची उदाहरणं घेतलेली आहेत, लक्षात ठेवा. सांगा बरं काय होईल. तो आता 12 व्होल्ट इथे बघा तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं, तुम्ही जर काढायला गेला ते आपण कसं काढणार, सर्किटमध्ये असणारे 2 पॅरलमध्ये रेजिस्टन्स आहे, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढून घेईल 6/8 1.3 येईल, राईट की नाही. रिसिप्रोकल तुम्हाला घ्यावा लागेल त्याचा 8/6 येईल, तो रिसिप्रोकल घ्यायचं विसरून जातो आपण. 1.3 जो काही आहे ते 1.3 ओहम काय असणार आहे, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स राहणार आहे. मग इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स जर का काढलं तुम्ही तर V/R करून तुम्ही करंट काढू शकतात. तो V/R करून तुम्ही करंट काढून घेणार, त्याच्यामधून येणारा करंट तुम्हाला भेटून देईल. मग इथून निघणारा जर का करंट तुम्ही काढू शकले तर तुम्हाला काय म्हणले त्यांनी, काय म्हणले, एनर्जी स्पेंट 4 ओहम, लक्षात घ्या. तर हा जो की 4 ओहमवाला आहे, 4 ओहमवाला म्हणजे कोणता हवाला, आता इथे उदाहरण मी चुकीचं करून टाकलं आहे. कसं चुकीचं केलं आहे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की जे करंट येतं आहे ते करंट डिवाइड होऊन याच्यात जाते. मग जर करंट डिवाइड होऊन याच्यात जाते तर याच्यामध्ये करंट काहीतरी वेगळं जाईल, परंतु इथं जी व्हॅल्यू जी टाकलेली ती चुकीची व्हॅल्यू टाकली गेली माझ्याकडून, राईट. तर मग करंट डिवायडर रूल कसा वापरतात तुम्ही, तो आपण ॲपोजिटवाला 4 मधलं करंट काढायचं ना तुम्हाला, ॲपोजिटवाला कोण आहे आपला 2 डिवाइड बाय दोघांची बेरीज किती आहे 6 इंटू येणारा करंट किती आहे, तो येणारा करंट जे आहे ते 12 डिवाइड बाय 1.3 हे करंट झालं. मग याचं कॅल्क्युलेशन जर केलं 6 1 6 6 2 12 4 झाले, 4 डिवाइड बाय 1.3 जर केलं तर 4 डिवाइड बाय 1.3 हे करंट असणार या ब्रांचमधलं. या ब्रांचमधलं जर का तुम्ही करंट काढू शकलेत तर तुम्ही काय करणार, I²RT. आर कोणता, R 4 ओहम आणि टी किती, टी दिलं आहे तुम्हाला 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. अशा पद्धतीने करून टाका, त्याच्यामधलं तुम्हाला भेटून देईल. ठीक आहे, याला दुरुस्त करून टाकायचं, करंटची व्हॅल्यू चुकीची टाकली मी, लक्षात आलं का. ठीक आहे, तो याच्यावर उदाहरण आल्यावरती सुटतील तुम्हाला. आता आपण पुढे जाऊया, बघा बरं काय दिलं आहे. तर हे 2 जे की आहे हे सरळ 2 जे की आहे आपल्याला काय दिसायला भेटतं आहे, हा वाला आर नावाचा हा बल्ब आहे, हा पण एक बल्ब आहे. दोघं किती याच्यावरती चालत आहेत बरं का, त्याची रेटिंग दिली आहे 110 व्होल्ट, 110 व्होल्टची त्याची रेटिंग दिलेली आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे दोघं एका सिरीजमध्ये लागत आहेत. आता तुम्हाला फाइंड आउट काय करायला लावलं आहे, पॉवर काढायला लावली. पॉवर जर का फक्त पॉवर काढायला जर लावली, तुम्हाला पॉवर काढायला लावते मी, पॉवर काढा. तर तुम्हाला जर का पॉवर काढायला लावली मी की 2 बल्ब लावलेले आहेत, तर सांगा दोघांना पॉवर किती लागेल किंवा दोघं पॉवर किती. तर तुम्ही काय करणार, तुम्ही त्याच्यातलं काय करणार, हे जे ना हे चुकून झालं अजून बघा, इथे बी चूक झाली. 110 ओहम आहे, 110 ओहम. मग 110 ओहम दोघं किती झाले, 220 ओहम झाले. व्होल्टेज सोर्स किती आहे 220चा, तर 220 डिवाइड बाय जर का 220 केलं तर 1 अँपिअरचा करंट त्याच्यामधून पास होतं आहे. 1 अँपिअरचा स्क्वेअर इंटू आर जर का केला तर तुम्हाला दिसायला भेटेल की या 110 मधली 110ची पॉवर किती आहे, तर 110 वॅट आपल्याला दिसायला भेटेल. सोपे उदाहरणं आहेत रे, जमायला पाहिजे, बेसिक लेवलला उदाहरणं आहेत, जमायला पाहिजे. चला पुढे.
चला आता इथून जे काही आहे ना कमर्शियल युनिट इलेक्ट्रिकल एनर्जी याच्यावरती क्वेश्चन होते परीक्षेत, लक्षात घ्या. कमर्शियल आहे म्हणजे तुम्हाला आता ना बिल काढायचं लाईट बिल. तो लाईट बिल काढायचं आहे. लाईट बिल कशामध्ये युनिट मेजर करतात? लाईट बिल जे आहे कामाच्या मदतीत. तो काम म्हणजे एनर्जी युनिट काय आहे? किलो वॅट हवर. तो किलो वॅट हवरमध्ये आपण मेजर करत असतो. 1 किलो वॅट हवर म्हणजे 1 युनिट, एवढं लक्षात ठेवा. सोडा बा उदाहरण आता पटापट. तुम्हाला काय म्हटलेलं बरं का आता तो बघा येवालं हे तुम्हाला सगळं मी कॅल्क्युलेट करून दाखवलं. 1 युनिट म्हणजे काय ते पण तुम्हाला मी सांगून दिलं. आता उदाहरण सोडूया. अ फॅन ऑफ द पॉवर, तो एक फॅन आहे. तो पॉवर किती लाईट किती ओढतो? 60 वॅट एवढी लाईट ओढतो. किती तासासाठी बरं का? 3 तासासाठी. तो 3 तासासाठी 60 वॅट एवढी पॉवर ओढली त्याने. किती पॉवर ओढली त्याने? किती पॉवर कंझ्युम केली? तर त्याने किती पॉवर कंझ्युम केली? 3 तासामध्ये 60 वॅट एवढी पॉवर त्याने कंझ्युम केली. मग 60 वॅट एवढी जर का पॉवर त्याने कंझ्युम केली असेल तर ज्याच्याकडून आपण ती पॉवर घेतली त्याला पैसा द्यावा लागेल की नाही, राईट. आणि फाइंड द युनिट. तुम्हाला पहिले काय म्हटलं? फक्त फाइंड द युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी. किती युनिट झाले बा? युनिट सांगा युनिट. मग तुम्ही काय करणार? पॉवर इंटू टाईम दिस इज वॉट अवर वॉट एनर्जी इन युनिट. मग पॉवर कशामध्ये टाकायची बोललो तुम्हाला मी? पॉवर टाकायची कशात? किलो वॅटमध्ये. तो 60 डिवाइड बाय 1000 करा, झाला किलो वॅटमध्ये. आणि टाईम कशामध्ये करा? हवरमध्ये. हवर किती दिले? 3 हवर. तो करा कॅल्क्युलेशन किती येईल बरं कायचं. तर तुम्ही काय म्हणणार बरं का? 180 डिवाइड बाय 1000. 1000 हा शून्य कटला 1000. सो 18 डिवाइड बाय 100. 18 डिवाइड बाय 100 म्हणजे 0.18 किलो वॅट हवर. तो किलो वॅट हवर म्हणजे 0.18 युनिट. लक्षात आलं का रे? तर युनिट कशा पद्धतीने काढतात ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. पुढे जाऊ. हा वाला फाइंड द बिल. त्याला बिल काढा बरं का, तुम्ही बिल काढा बरं का. फाइंड द बिल इफ 4 रुपये. तो एका युनिटचं किंमत किती आहे? 4 रुपये. एका युनिटची किंमत 4 रुपये आहे, राईट का. 2 फॅन पॉवर. 2 फॅन आपण लावलेले आहेत. त्यांनी पॉवर किती कंझ्युम केली? 50 वॅट. तर 2 फॅननी पॉवर कंझ्युम किती केलेली आहे? 50 वॅट एवढी पॉवर त्यांनी कंझ्युम केलेली आहे. किती टाईमसाठी बरं का? 2 तासासाठी. तर 2 तासासाठी पंखे फिरत होते. 2 पंखे 2 तासासाठी फिरत होते. त्यांनी 50 वॅट एवढी पॉवर जी ती कंझ्युम केलेली आहे. तर तुम्ही मला सांगा किती युनिट झाले आणि किती पैसा झाला? किती रुपये झाले? पटकन उदाहरण सॉल्व करून उत्तर सांगा. आणि म्हटलेलं काय पुढे बघा? फाइंड द कॉस्ट ऑफ द एनर्जी एका महिन्यासाठी. तो एका महिन्यासाठी काढा डायरेक्ट. निघतंय का उत्तर? बघा पटकन. 360. किती रुपये झाले? 360. 24 रुपये का दाखवतो इथं? बघा बरं का आता. तो आता काय दिसायला भेटलं मला काय दिसायला भेटलं की एका दिवसातील 2 तास पंखा किती चालतोय? फक्त 2 तास चालतोय. तो पंखा दिवसातून 2 तास चालतोय आणि 2 तास चालून तो एका दिवसामध्ये 50 एवढं काय 50 वॅट एवढं पॉवर कंझ्युम करतोय. तर तुम्हाला दिसायला भेटेल की एका दिवसामध्ये किती युनिट येत आहेत. तर एका दिवसामध्ये 50 डिवाइड बाय 1000 इंटू 2. कारण की 2च तास पंखा चालतोय, 24 तास थोडी पंखा चालतोय. मग किती झाले? 0 कट 5 दुने 10. तो 10 डिवाइड बाय 100 जर तुम्ही केलं तर 0 कट 0.1. तर 0.1 एका दिवसाचं काय आहे? एका दिवसाचं युनिट आहे. पण 30 दिवसाचं युनिट किती होईल? तो 30 इंटू 0.1 करणार. उत्तर किती याचं? 0.2 कुठं आहे? तू तास केले ना मी. बघा बरं. 50 100 झाले का? 2 फॅन इच मेल. ओके. तो 2 फॅन आहेत ना. तो 2 फॅन ऑफ पॉवर 50. ॲक्च्युली आपण इच म्हणायला पाहिजे होतं तेव्हा ते 2 झाले असते. ठीक आहे. तो 100 झाले बा. मग 100 जर का झाले तर याचा अर्थ किती होणार आहे? तो 6 युनिट. तो 6 युनिट जे काही आहे ते 6 युनिट आपल्याला काय लागतील? एका महिन्यामध्ये 6 युनिट येतील. तर आता एका महिन्यामध्ये जर का 6 युनिट येत आहे, एका युनिटची किंमत किती आहे? 4. तर 6 चोक 24. तर 24 रुपये होतील. एका महिन्यामध्ये किती रुपये द्यावे लागतील? 24 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे. तर 24 रुपये द्यावे लागतील. लक्षात घ्या. आता हा एक बल्ब आहे, जे रेट घे. एक बल्ब आहे तो किती? 100 वॅटचा तो बल्ब आहे. रेट किती आहे? तर तुम्हाला रेट पण दिले 7 रुपये. फाइंड द बिल फॉर 30 डे. तो 30 दिवसाचं तुम्हाला काय करायचं? 30 दिवसाचं बिल काढायचं आहे. तर तुम्ही सांगा 24 ताससाठी बल्ब चालतोय आपला. तर 24 ताससाठी बल्ब चालतोय तुम्हाला शोधायचं. आता बघा काढा. जर 24 तासासाठी जर चालत असेल तर काय करणार तुम्ही? ते तुम्हाला काय देत आहे त्याच्यावरून तुम्ही जायचं. ठीक आहे. ते जर का तुम्हाला म्हणत असेल की दिवसातून 1 तास बल्ब शिलकतोय, तर दिवसातून 1 तास जर का बल्ब शिलकत असेल तर तुम्ही 1 तासाने काढायचा. जर 24 तास म्हणत असेल तर 24 तासचा काढायचा. आणि महिन्याचं म्हणत असेल तर 24 तासाचं काढून घ्या आणि मग महिन्यात त्याला काय करा? मल्टिप्लाय करा. मग सेम स्टोरी दिसायला भेटते. तुम्ही काय करणार? 1 तासाचं काढलं, 1 तासा आलेला पुन्हा 24 तासाने मल्टिप्लाय केलं, 24 तासाने आलेला पुन्हा 30ने मल्टिप्लाय केलं, तेव्हा अजून 72 युनिट झाले. मग 72 युनिट झाले. एका युनिटची किंमत 7 रुपये आहे. तर 72ची किती असेल? 72 गुणिले 7.
तो 72 गुणिले 7 रुपये एवढे रुपये होऊन जातील. ठीक आहे. तो 72 गुणिले 7 रुपये आपल्याला दिसायला भेटत असतात. आणि जर मेन्शन केलं असतं की तो काही एका तासासाठी त्याची एवढी ताकद दिसायला भेटते, तर तुम्हाला ते वाली बात लक्षात ठेवायची. चला पुढे जाऊ. तो हा जो काही बल्ब आहे बघा, हा या बल्बची जे काही आहे याचं रेजिस्टन्स दिलेलं आहे, तुम्हाला टाईम पिरियड दिलेला आहे, तुम्हाला व्होल्ट दिलेला आहे. याच्यावरून तुम्ही पॉवर काढून घ्या. ठीक आहे. याच्यावरून पॉवर काढून घ्या आणि त्या बल्बला 3 तासासाठी शिलगवा. त्याच्यावरून तुम्हाला जे काही युनिट भेटून जाईल आणि युनिटवरून तुम्ही काय काढा, पैसा काढा. बरं काय उदाहरण सॉल्व करा पटकन. चला. तुम्हाला एका युनिटची किंमत 3 रुपये दिलेली आहे, रेजिस्टन्स दिला आहे, टाईम दिला आहे, व्होल्टेज दिलेला आहे. तुम्ही बिल मला डायरेक्ट पैसा काढून दाखवा. आला का? येतंय का? जमेल ना? 3.6. हां राईट. तो 3.6 बरोबर काढला. चला पुढे. चला पटापट उत्तर सोडा आता. उत्तर पण खाली दिलेले आहेत, तुम्ही चेक करा आणि पटापट उत्तर सॉल्व करा. अँड इलेक्ट्रिकल आयरन ऑफ द 1100 वॅट इज ऑपरेटेड फॉर 2 hours डेली. तर बघा काय मेन्शन केलं आहे, दिवसातून 2 तास चालू येते. तो प्रश्न एकदम बरोबर देईल तुम्हाला. व्हॉट विल बी द इलेक्ट्रिकल, तो ठीक आहे, तो 2 तास चालतो येतोय आणि 1100 वॅट एवढी पॉवर कन्झ्युम करतो ती इलेक्ट्रिकल आयर्न. ठीक आहे. तर तुम्हाला काय म्हणलेलं आहे, व्हॉट विल बी द इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्सेस फॉर दॅट मंथ एप्रिल. तर एप्रिल महिन्यामध्ये किती रुपये बिल द्यावं लागेल तुम्हाला? लाईट बिल किती येईल त्या एप्रिल महिन्याचं? मग तुमच्याकडे जे काही मीटर असतं त्या मीटरमध्ये किलो वॅट हवरमध्ये व्हॅल्यू असते, राईट का? किलो वॅट हवरमध्ये व्हॅल्यू असते. तुम्हाला लाईट बिल काढता येईल ते चेक करून बघत चला. आलं का? आलं 330? हो. ठीक आहे. तो सिंपल आहे, काही नाही. तुम्ही काय केलं बरं का, 1100 होतं, तो 1100 वॅट 2 तासासाठी चालवत आहेत. तो 1100 डिवाइड बाय 1000 आता झाले, ते आता झाला ते किलो वॅटमध्ये, राईट. इंटू टाईम किती आहे? 2 तास, राईट का? तो डेली झाला इंटू 24 करावा लागेल. आता झाला हा 1 महिना पूर्ण. तो 1 महिना पूर्ण झाला. हे झाले युनिट, हे झाले युनिट. इंटू याला जर का 5 केलं तर डायरेक्ट तुमचं उत्तर येऊन जाईल. बरोबर केलं? ठीक आहे. इंटू 30, 24 नाही. किती झाले? अरे 24 कुठे 30 करायला पाहिजे ना. तो 30 दिवस आहेत, 30 दिवसने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला येऊन जाईल. तो सगळ्या सॉल्व करा, 330 तुम्हाला भेटून जाईल. पुढे चला, येवाला काढा. हू स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी? हू स्पेंड म्हणजे कोण जास्त काम करतो? कोण जास्त काम करतो सांगा रे. कोण जास्त काम करतो? कोण जास्त ऊर्जा खर्च करतो? तो काय करा, सिंपल आहे, गुणाकार करा डायरेक्ट. सगळं काही काढायची जरूरत नाही तुम्हाला. सरळ सरळ गुणाकार करायचं व्हॅटमध्ये. तुम्हाला काय त्यांनी लाईट बिल काढायला लावलं, युनिट थोडी काढायला लावलं. मग तुम्ही काय करायचं, 500 इंटू 30 करा आणि 600 इंटू 20 करा. जो मोठा त्याने जास्त काम केलेलं आहे. 500 इंटू 30 किती झाले? हे झाले 15. 15वरती 3 शून्य आणि इथं 12वरती 3 शून्य. मग 15वरती 3 शून्यवाला मोठा असणार आहे. मग 15वरती 3 शून्य असल्याने जास्त एनर्जी खर्च केली. TV सेटवाल्याने जास्त एनर्जी खर्च केली. कळालं का? सरळ सरळ गुणाकार केला तरी कळालं की नाही रे? हो, कळलं. हां चला पुढे. याचं उत्तर काढा. हीट एनर्जी इज बेईंग प्रोड्यूस इन द रेजिस्टन्स. काय बघा, काढा. हीट एनर्जी बेईंग प्रोड्यूस इन द रेजिस्टन्स इन द सर्किट ॲट अ रेट ऑफ 100 वॅट. द करंट ऑफ द 3 ampere इज फ्लोईंग इन द सर्किट. व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स? 11.11. ठीक आहे. तो 11 आन्सर आला ना. हां, तुम्ही काय केलं असणार बरं का, तो काय भेट केलं, हीट एनर्जी काढायला लावली. हीट एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितले. हीट एनर्जी ऑर एनर्जी इज इक्वल टू I²RT. I²RT तुम्हाला दिसायला भेटेल इथं आर आहे का नाही आहे. तर तुम्ही काय करणार, सरळ सरळ पॉवर पण दिली ना, रेट दिला आहे. तो रेट दिला आहे तुम्हाला 100 वॅट. करंट ॲम्पियर 3 दिलेला आहे. व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स? तो रेजिस्टन्स काढायला लावला आहे, राईट. रेजिस्टन्स काढायला लावला आहे तुम्हाला पॉवर दिलेली आहे, तुम्हाला ॲम्पियर दिलेला आहे, तुम्हाला रेजिस्टन्स काढायचा आहे. मग तुम्ही I²R करणार, इज इक्वल टू पॉवर करून देणार, राईट ना. असंच केलं असणार. तो पॉवर किती दिले? 100 डिवाइड बाय 9, बरोबर. 100 डिवाइड बाय 9 करून 11 ओम येऊन जाईल. पुढे चला.
An electrical tungsten bulb is connected into the home circuit. The home is electrical run at a 220 volt. ओके 220 volt दिलेला आहे तुम्हाला. पोटेन्शियल डिफरन्स ओके तो पोटेन्शियल डिफरन्स 220 volt दिलेला आहे. वेन स्विच ऑन जेव्हा तुम्ही चालू करतायत करंट जे काय 0.45 अँपियर तर त्याच्यामधून फ्लो होते. व्हॉट मस्ट द पॉवर तो पॉवर तुम्हाला पॉवर विचारलेली आहे. कीप 10 ताससाठी जर तुम्ही चालू केलं तर ते लाईटने किती पॉवर कंझ्युम केली सांगा. किती करंट त्याने ओढलं असं म्हणू शकतात 10 तासासाठी पॉवर. व्हॉट मस्ट बी द पॉवर तो पॉवर काढायचे. लक्षात घ्या रे फॉर्म्युल्याने जी पॉवर काढतात तुम्ही ती पॉवर एका तासाची असते बरं का. लक्षात घ्या फॉर्म्युला आता तुम्ही इथे काय मेन्शन केले पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला 220 दिलेला आहे राईट. करंट दिलं एवढं तर तुम्ही हे जेव्हा काढणार तर 99 वॅट एवढी पॉवर लागते. परंतु ही पॉवर कोणती आहे ही 99 वॅट एवढी पॉवर कोणती तर त्याच्या बल्बवरती जो लिहिलेला असतो ना जर 99 W लिहिला असेल तर याचा अर्थ काय माहिती आहे का तो बल्ब एका तासामध्ये 99 वॅट एवढी पॉवर कंझ्युम करतोय. मग एका तासामध्ये एवढी पॉवर करतोय मग 10 तासामध्ये किती होईल एवढी आलं लक्षामध्ये किंवा तुम्हाला माहिती आहे ना. मग तुम्हाला काय माहिती आहे मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात येते का माहिती लक्षात येते का की जर का एखाद्या बल्बवरती 100 वॅट एवढं लिहिलेलं आहे ना तर याचा अर्थ काय आहे एका तासामध्ये 100 वॅट एवढा पॉवर कंझ्युम करतो तो असा त्याचा मिनिंग होते. आलं का लक्षात. मग तुम्ही काय करणार आता तुम्हाला काय एनर्जीच काढायची आहे तुम्ही सरळ काय करा 99 राईट 99 इंटू काय करणार 10 तास करा तुम्हाला 990 काय दिसायला भेटेल 990 ॲक्च्युली किलो वॅटमध्ये हे युनिट काढून टाकलं आपण. ठीक आहे चला पुढे. अ सेल इज कनेक्टेड टू द 9 ओम रेजिस्टन्स बिकॉज ऑफ इज विच हीट पण दिलेली आहे तुम्हाला. तो हीट 400 जूल दिलेली आहे. नंतर प्रोड्यूस पर सेकंद राईट तो एका सेकंद राईट तो जूल पर सेकंद ॲक्च्युली जूल एका सेकंदाची ऊर्जा असते ती ड्यू टू दी करंट फ्लोईंग थ्रू इट ऑप्टेन पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस रेजिस्टन्स. तुम्हाला काय काढायचं आहे तुम्हाला व्होल्टची व्हॅल्यू काढायची आहे. मग काढा. हीट दिलेली आहे तो हीट जर का तुम्हाला दिली असेल हीट म्हणजे ऊर्जा तो पॉवर कशी काढतो आपण ऊर्जा पर युनिट टाईम राईट का तो हीट पर जूल पर युनिट सेकंद जर का केलं तर पॉवर तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्हाला पॉवर भेटून गेली समजा 400 जूल पर सेकंद पॉवर V²/R असतो आपला. रेजिस्टन्स दिले त्यांनी 9 ओम रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर का टाकली तर व्हीची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता 60 व्होल्ट. आलं लक्षात. हे सोपे गणित परीक्षेला विचारले तरी दादा हो हे सगळे गणित विचारले सारखे परीक्षेमध्ये विचारतात हे सरळ सोपे गणित आहेत. चला लास्टवाला घ्या. एक राऊंड गेलं काय माझ्याकडून काहीतरी राऊंड गेलं माझ्याकडून एक लाईन राऊंड गेली. चला सॉल्व करा रे. तो बघा हे सगळे गणित जे काय आहे तुम्हाला परीक्षेला विचारतात तर त्यामुळे पॉवरपर्यंत ते सगळं गणित लक्षामध्ये ठेवून घ्या राईट. आणि जो फॉर्म्युला काढला आहे ना हा जो फॉर्म्युला असतो आपला एनर्जी इज इक्वल टू I²RT हा जो फॉर्म्युला असतो या फॉर्म्युला काय म्हणतात आपण जूल हिटिंग लॉ. तर जूल हिटिंग लॉ जो काय हिटिंग इफेक्ट जूल हिटिंग लॉ आणि चुंबकत्व मॅग्नेटिझम ते आपण उद्यापासून आपण बघणार आहोत. ठीक आहे तर उद्यापासून आपण ते बघणार आहोत. आणि सोमवारपासून मी केमिस्ट्री सुरू करणार आहे. GIS उद्या आज नाही घेणार मी GIS उद्या दिवसभर जे काय आहे दिवसभर म्हणतात GIS कोणत्याही हालतमध्ये उद्या कंप्लीट करून टाकेल. परंतु सोमवारपासून आपण काय करू केमिस्ट्रीला सुरुवात करून देऊ. ठीक आहे तो केमिस्ट्री पण सुरू होऊन जाईल आणि फिजिक्स पण चालू राहू दे. महिनाभर जर का चालले तर चांगल्या पद्धतीने विषय कव्हर होऊन जातील तो तेवढा पूर्ण पार्ट. इन्व्हायरमेंट म्हणा सायन्स म्हणा सगळं कव्हर होऊन जाईल.